रोहन आणि कविताला निघायला थोडा उशीरच झाला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळे लोक दारू, पार्टी आणि जल्लोषात गुंतले होते. पण रोहनसाठी ही रात्र आनंदाची नव्हती. ती फक्त एक तारीख नव्हती, ती एक जखम होती. कार जंगलाच्या आत खोलवर जात होती आणि काळोख हळूहळू जिवंत होत होता. 3 वर्षांपूर्वीची गोष्ट. रोहन 25शीतला देखणा हँडसम तरुण. सोबत होती त्याची 22 वर्षांची सुंदर गोरीपान पत्नी कविता. गोव्याला पिकनिक, 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन. पण निघायला थोडा उशीर झाला आणि कधी कधी उशीर आयुष्यभरासाठी मनाला एखादा टोचणारा काटा ठरतो. सूर्य अस्ताला गेला, जंगलात अंधार साचू लागला आणि अचानक कार बंद पडली. इंजिनचा आवाज थांबला, हेडलाईट्स लुकलुकल्या आणि शांतता पसरली. इतकी भयानक शांतता, जणू जंगल श्वास रोखून बघत होतं.